महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। चिल्लार नदी जोड प्रकल्पासाठी चिल्लार नदी कॅनल जोड संघर्ष समितीचे आमदारांना निवेदन। कर्जतमधील चिल्लार नदीच्या काठावर असलेले 91 पेक्षा जास्त गावे नदीच्या वाहण्याच्या परिसरात येतात, मात्र तरी देखील या गावांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही। त्यामुळेच शेती, बागायती, लघु उद्योग, कृषी, पर्यटन क्षेत्र, शेतीपूरक व्यवसाय या बाबींचा तर सामान्य शेतकऱ्यांना विचार देखील करता येत नाही। कर्जत तालुक्यामध्ये भिवपुरी येथे असलेला टाटा पॉवर हाऊस प्रोजेक्टमुळे तालुक्यातील जवळपास निम्म्या गावांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे। त्याच टाटा पॉवर हाऊसचे उजवा कालवा म्हणजेच मांडवणे हेदवलीपर्यंत कालवा हा तुडुंब पाण्याने भरून वाहत असतो, मात्र हेदलविलीच्या पुढे कालव्याचे बांधकाम केलेले नसल्याने ते पाणी त्याच ठिकाणी निरुपयोगी होऊन जाते। अशा वेळी केवळ 4 किलोमीटर लांबीचा कालवा उत्तर दिशेकडे आणून चिल्लार नदीमध्ये ते पाणी सोडले जाऊन चिल्लार नदीच्या काठावर असलेल्या सर्व गावांना पाणी अडवून स्वतंत्र पाणी योजना उभारता येईल, यासाठी सोमवारी चिल्लार नदी कॅनल जोड संघर्ष समितीने आमदार महेंद्र थोरवे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे। यावेळी चिल्लार नदी कॅनल जोड संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते। जर हा प्रकल्प झाला तर शेतीसाठी, शेतीपूरक व्यवसाय, लघु उद्योग, कृषी, पर्यटन क्षेत्र तसेच रोजगाराचे प्रश्न सुटणार आहेत। ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्यामुळे 7 ग्रामपंचायतींनी ग्रामसभांचे ठराव देखील केलेले आहेत। त्यामुळे आता अखेर चिल्लार नदी कॅनल जोड संघर्ष समितीने आमदारांना याबाबत निवेदन देत लक्ष घालण्याची मागणी केली आहे। आज या ठिकाणी चिल्लार नदी कॅनल जोड संघर्ष समिती यांनी या ठिकाणी आपल्याला निवेदन दिलेलं आहे आणि त्या संदर्भात आपण सगळेच कर्जत तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कांडस असेल, पात्रज असेल, कलम असेल, या सगळ्या जिल्हा परिषदमधून आलेले सगळेच आपण या संघर्ष समितीमध्ये सगळे एकत्रपणे आलेला आहात। बऱ्याच दिवस हा विषय माझ्या कानावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून, काही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आलेला होता। त्यानंतर आम्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठकसुद्धा त्या संदर्भात बोलवलेली होती। परंतु आज मला तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगावेसे वाटते की 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या पद्धतीने आम्ही आमचा या मतदारसंघाचा आमदार होण्यासाठी वचननामा दिलेला होता, त्या वचननाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये आपण त्या ठिकाणी आपण चिल्लार नदीला आपण त्या ठिकाणी टाटा पॉवरचं असणारं जे पाणी आहे, या डॅमचं पाणी आपण त्या नदीच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्पातून घेऊन जावं, अशा संदर्भातलं आपण घेऊन जाऊ असं आपण त्या याच्यामध्ये सांगितलेलं होतं। आणि मधल्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की राज्यामध्ये सरकार आलं, आघाडी सरकार असताना या सरकारच्या माध्यमातून 2 वर्ष आपले या देशावर, जगावर आलेलं कोविडचं संकट, या संकटामुळे हा विषय आपण आतापर्यंत प्रलंबित होता, परंतु आपण सगळेजण आता एकत्रपणे आलेलो आहात आणि राज्यामध्ये नवीन सत्तांतर झालेलं आहे आणि आज राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आम्ही सगळेच सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून हे आम्ही एकत्रपणे येऊन हा प्रश्न आपल्याला मार्गी लावायचाच आहे। परंतु अजूनसुद्धा या संदर्भात सांगेल की मधल्या काळामध्ये आपण या चिल्लार नदीवर जवळजवळ 30 ते 32 केटी बंधारे, छोटे बंधारे आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहेत। ते सुद्धा आता थोडे या नवीन सरकारच्या माध्यमातून थोडे स्टे आहेत, परंतु ती सुद्धा कामं आपण मार्गी लावणार आहोतच। परंतु हा प्रश्न आपण गांभीर्याने घेऊन या परिसरामध्ये असणारे 90-95 जे काही आदिवासी वाडे असतील, गावं असतील, हा एकत्रपणे येऊन आपण जवळजवळ 11 ग्रामपंचायती काहीतरी आपण एकत्रपणे त्या ठिकाणी या सगळा क्षेत्र एकत्रपणे त्या ठिकाणी येतोय। त्यामुळे हा नदीजोड प्रकल्प आपण लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आपण दिलेला प्रस्ताव किंवा मी घेतलेलं जे काही उराशी बाळगलेलं स्वप्न जे आहे हे एकत्रपणे येऊन आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या संदर्भात लागणारा निधी आणि या संदर्भात लागणारे जे काही आपल्याला आर्थिक सहाय्य असेल या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रोजेक्ट एक ऐतिहासिक प्रोजेक्ट कर्जत तालुक्यातला असून हा सगळा क्षेत्राच्या शेतकऱ्यांचा ओळीताखाली येणारा सगळा भाग आहे। त्यामुळे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट नव्याने होतीलच, परंतु माझ्या शेतकरी बांधवांसाठी, आदिवासी बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न त्या परिसरामध्ये कित्येक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे। आपण जलजीवन मिशनच्या माध्यमातून अनेक योजना त्या ठिकाणी आणत आहोत, परंतु ह्या योजना येत असताना सुद्धा पाणी हा सर्वात मोठा स्रोत आहे आणि त्यामुळे पाणी त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी कमी पडत असतं आणि म्हणून हा जर आपण नदीजोड प्रकल्प आपण राबवला गेला लवकरात लवकर तर हा या येणाऱ्या वॉटर स्कीम असतील आणि या परिसरामध्ये असणारं ओलिताखाली येणारं क्षेत्र आहे हा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि आदिवासी बांधवांना सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला
वेगळ्या प्रकारचा एक नवीन रोजगार आपल्याला उपलब्ध करून देता येईल, युवकांना सुद्धा या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देता येईल. कारण आता आपण पाहतोय की कर्जत तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री नाही, तरी सुद्धा आपण हा एक वेगळा कन्सेप्ट घेऊन चाललेलो आहे की ग्रीन इंडस्ट्री आपण आपल्या कर्जत तालुक्यामध्ये आणण्याचा उद्देश ठेवून आपण काम करत आहोत. त्याच माध्यमातून आता आपण पाहतोय की हॉटेल इंडस्ट्री असेल, त्या माध्यमातून पर्यटकांच्या माध्यमातून येणारा मोठ्या प्रमाणात कर्जतमध्ये येणारे पर्यटक असतील, या पर्यटकांच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल या संदर्भात आपल्याला आपण एकत्रपणे त्या ठिकाणी काम करत आहोत. व छोटे मोठे फार्म हाऊस आता आपण स्थानिक लोकांनी सुरू केलेले आहेत आणि या फार्म हाऊस असणारे त्याच्यामध्ये आपण छोटे रिसॉर्ट चालू केले आहेत. या रिसॉर्ट असं फ्रायडे, सॅटर्डे, संडे मोठ्या प्रमाणात मुंबईचा क्राऊड किंवा बाहेरचा क्राऊड त्या ठिकाणी येत आहे. अशा पद्धतीने कर्जतची नव्याने होणारी ही एक नव्याने डेव्हलपमेंट आहे आणि या माध्यमातून युवकांना सुद्धा रोजगार उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून हा नदी जोड, चिल्लार नदी कॅनल जोड संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण हे या ठिकाणी जे निवेदन दिलेलं आहे, अतिशय सगळे युवक असतील त्या ठिकाणी, भूपेश असेल आणि प्रदीप राजेश हे आणि बाकी सगळीच एकत्रपणे येऊन, दिलीप तामाणे असेल, अशोक असेल, हे सगळे, संतोष शेठ, आम्ही सगळीच आलेले आपण एकत्रपणे, दीपक असेल, संजय असेल, हे सगळेच, प्रमोद, ज्या सगळ्यांचीच नावं घेतली जावीत असे सगळे चेहरे आहेत. कारण आपण एकत्रपणे या ठिकाणी, अंकुश असेल, एकत्रपणे या ठिकाणी काम करताय आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण हे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. आज सरकार आपलं आहे, आमदार तुमच्या हक्काचा आहे, त्यामुळे हा प्रश्न आपण लवकर मार्गी लावण्यासाठी आता जे काही नवीन विस्तार झाल्यानंतर हा प्रश्न आपण मार्गी लावू आणि या संदर्भात आपण दिलेलं जे निवेदन आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याचा पॉझिटिव्ह रिप्लाय सुद्धा मी तुम्हाला एका महिन्यामध्येच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तुम्हाला देतो आणि निधी संदर्भात सुद्धा आपण चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू. ही संघर्ष समिती अशाच पद्धतीने बरोबर राहिली पाहिजे. तुम्ही फॉलोअप घ्या, तर आपण एकत्रपणे काम करायचं. आमदार तर काम करतोय, तुम्ही या सगळ्यांना 2.5 वर्षामध्ये निधीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल की आत्तापर्यंत या मतदारसंघामध्ये एक ऐतिहासिक निधी आपण आत्तापर्यंत या मतदारसंघासाठी आणलेला आहे सरकारच्या माध्यमातून. तर भविष्यामध्ये राहिलेल्या 2-2.5 वर्षामध्ये जेवढा निधी आपल्याला कर्जत मतदारसंघासाठी आणता येईल तेवढा आपण आणणार आहोत. असाच एक प्रोजेक्ट आपण, हा जसा चिल्लार नदीचा प्रोजेक्ट आपण करत आहोत, असंच आपण भीमाशंकरचा असणारा जो आपला हायवे आहे हा सुद्धा आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे आणि तो सुद्धा लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी काम करून ते मार्गी लावणार आहोत. आणि अशा पद्धतीने कर्जत तालुक्याच्या नव्याने होणाऱ्या एक ऐतिहासिक डेव्हलपमेंट आहेत, त्या डेव्हलपमेंट आपल्या सगळ्यांच्या सक्सेसने या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तिने बरोबर राहिली पाहिजे. तुम्ही फॉलोअप घ्या, तर आपण एकत्रपणे काम करायचं. आमदार तर काम करतोय, तुम्ही या सगळ्यांना 2.5 वर्षामध्ये निधीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल की आत्तापर्यंत या मतदारसंघामध्ये एक ऐतिहासिक निधी आपण आत्तापर्यंत या मतदारसंघासाठी आणलेला आहे सरकारच्या माध्यमातून. तर भविष्यामध्ये राहिलेल्या 2-2.5 वर्षामध्ये जेवढा निधी आपल्याला कर्जत मतदारसंघासाठी आणता येईल तेवढा आपण आणणार आहोत. असाच एक प्रोजेक्ट आपण, हा जसा चिल्लार नदीचा प्रोजेक्ट आपण करत आहोत, असंच आपण भीमाशंकरचा असणारा जो आपला हायवे आहे हा सुद्धा आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे आणि तो सुद्धा लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी काम करून ते मार्गी लावणार आहोत. आणि अशा पद्धतीने कर्जत तालुक्याच्या नव्याने होणाऱ्या एक ऐतिहासिक डेव्हलपमेंट आहेत, त्या डेव्हलपमेंट आपल्या सगळ्यांच्या सक्सेसने या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होणार आहेत. तुमच्या हक्काचा आमदार म्हणून तुम्ही दिलेलं निवेदन हे आपण लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा विषय संपतो असं आपल्याला अभिवचन या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोठे वेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेनगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म.
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।